त्यामुळे काही लोक श्रद्धेने भावनेने गोरक्षनाथांचा दीक्षा दिन, गोरक्षनाथांचा जन्मदिन साजरा करतात. नाथ संप्रदायाचे मूळ 12 पंथ आहे. नाथ संप्रदायाअंतर्गत नाथ संप्रदाय हा मूळच आहे, परंतु या नाथ संप्रदायाअंतर्गत 12 शाखा होतात आणि या 12 शाखांना भेष 12 पंथीय योगी महासभा म्हणतात. ही महासभा संपूर्ण जगातल्या, ऐकावं, ही महासभा जी आहे भेष 12 पंथ योगी महासभा, ही महासभा संपूर्ण जगातल्या नाथ संप्रदायातल्या अस्तित्वात असलेल्या 12 शाखांचा संचालनाचं काम करते. मग ते साधू असो, मग ते झुंडी असो, मग ते तपस्वी असो, नाथ संप्रदायातले, या सर्वांवर अंकुश ठेवण्याचं काम ही भेष 12 पंथ योगी महासभा करते. हिचं मुख्यालय असतं हरिद्वारला. आपण जेव्हा हरी की पौडीकडे जातो त्यावेळेस तिथे गुरु गोरक्षनाथ महाराजांचं मंदिर आहे, त्याला गोरखनाथजी का दलीचा म्हणतात, आणि तिथे याचं कार्यालय आहे. या भेष 12 पंथ योगी महासभेचा जो अध्यक्ष असतो तो नेहमी करता गुरु गोरक्षनाथ पीठ जे आहे गोरखपूरचं, त्या गोरखपीठावर, त्या गादीवर जो कोणी पीठाधीश म्हणून बसेल तोच या भेष 12 पंथ योगी महासभेचा अध्यक्ष असेल. त्यानंतर अनेक पदं आहेत. आता याच्या ह्या 12 शाखा संपूर्ण भारतातच नव्हे, संपूर्ण विश्वात, म्हणजे अगदी आजही गोरख टिल्ल्याची एक गादी पेशावर, त्याच्यानंतर अफगाणिस्तानपर्यंत चालू आहे आणि त्या अजूनही परंपरा तिथे चालू आहे. मूळ पद्धती अशी आली की ज्या वेळेस हा नाथ संप्रदाय फोफावत होता, वाढत होता, गुरु गोरक्षनाथ महाराजांनी प्रचंड भारत भ्रमण केलेलं आहे, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आजही जर समजा तुम्ही महाराष्ट्राच्या सुद्धा खेडोपाड्यांमध्ये जाल तर अनेक वयोवृद्ध जे आहेत ते आजही जुने मच्छिंद्रनाथांचे आणि गोरक्षनाथांचे तुम्हाला त्यावेळेसचे रचना ऐकू देतील बरं का. म्हणजे एवढा हा समाज नाथ संप्रदायाशी जोडलेला होता, त्या योग्यांशी जोडलेला होता. आणि परत मी असं म्हणणार नाही की त्यावेळेस जातीपातीचं बंधन पाळलं नव्हतं किंवा नाही. जातीपातीचं बंधन पाळलं नाही हे आपल्याला सांगावं लागतं, कारण की समाज आणि लोकेशणा यांच्या बाबतीत बोलत असताना आपल्या डोक्यात जात आडवी येत असते. त्यामुळे जात कुठल्याही साधूंनी पाळलेली नाही आणि जात कुठल्याही महान व्यक्तीने कधीच पाळलेली नाही. ती वेगळ्याने सांगायची पण काही गरज नाही. तळागाळात रुजलेला, अगदी बॉटमपासून, म्हणजे अगदी बेसिक्सपासून लोकांशी जोडलेला असा हा संप्रदाय आहे, नाथ संप्रदाय. आजही उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, अगदी गुजरातपर्यंत. आता या संप्रदायाच्या बाबतीत विकिपीडिया असेल किंवा इंग्रज लोक जे आहेत त्यांच्या मते गुरु गोरक्षनाथांचा जन्म हा 7व्या ते 8व्या शताब्दीतला आहे. आता पुनश्च म्हणून मी नवनाथ भक्तिसाराचा पॉईंट आपल्याला क्लिअर करून सांगितला की नवनाथ भक्तिसार हा श्रद्धायुक्त ग्रंथ आहे. श्रद्धा असावी आणि तो वाचावं, पण त्यात काही द्वैतच नाही. परंतु नवनाथ भक्तिसार हा महाराष्ट्रापुरता असताना जेव्हा आपण नाथ संप्रदायाच्या इतर लिटरेचरच्या बाबतीत, इतर साहित्याच्या बाबतीत, मग ते काश्मीरी शैविझम असेल, मग ती सिद्धसिद्धांत पद्धती असेल, मग तो अमरोग प्रबोध असेल किंवा अमनस्क योग असेल, गोरखबाणी असेल किंवा विचार विवेक असेल, या ग्रंथांकडे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला वरच्या बाजूला, म्हणजे जसजसं आपण वर जात राहतो, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, अगदी ऋषिकेश, केदारनाथपर्यंत, तेव्हा आपल्याला या संप्रदायाच्या बाबतीतले अनेक उत्तम साहित्य उपलब्ध होतं. आपल्याला नवल वाटेल गुरु गोरक्षनाथांचा कार्यकाळ काय, या बाबतीत अनेक वाद आहे. काही लोक त्यांची जयंती पण साजरी करतात, प्रगट दिन, आणि काही महाभाग तर असे आहेत का ते गोरक्षनाथांचा दीक्षा दिन पण साजरा करतात. खरं तर या दोन्ही घटनांचा उल्लेख कुठे बरं का, नवनाथ भक्तिसारामध्ये सुद्धा तिथीचा उल्लेख नाही. आणि दुसरी गोष्ट, गोरक्षनाथांची जी दीक्षा झालेली आहे
ती जी दीक्षा आहे ती नाथ संप्रदाय दीक्षा असल्यामुळे ती दीक्षा जेव्हा झालेली आहे त्यावेळेस दादागुरु मच्छिंद्रनाथजी महाराज आणि गुरु गोरक्षनाथ महाराज एवढे दोघच जण तिथे हजर होते. कारण नाथ संप्रदाय हा गुरु शिष्यांचा संबंध आहे. तिथे देव वेगळ्याने यायची गरज नाही. जेव्हा दादागुरु मत्स्यनाथजी महाराज गोरक्षनाथजींना दीक्षा देतात आहे तेव्हा तिथे गोरक्षनाथ जे आहेत ते शिष्य म्हणून अधिष्ठित जर असतील तर मच्छिंद्रनाथ महाराज म्हणजेच प्रत्यक्ष शिव अवतार होऊन गोरक्षनाथांना दीक्षा देतात. त्यामुळे महाराष्ट्रातलं साहित्य जर पाहिलं तर ते नवनाथ भक्तिसारानुसार तिथल्या प्रमाणात योग्य आहे. पण वेन यू टॉक अबाउट नाथ संप्रदाय विथ एव्हरी ॲस्पेक्ट, तुम्ही जेव्हा नाथ संप्रदायाच्या बाबतीत बृहद रूपाने बोलायचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. गोरक्ष सहस्त्र नामावली नावाचं एक स्तोत्र आहे. ते महाराष्ट्रात एवढं प्रचलित नाही. पण या गोरक्ष सहस्त्र नामावलीची सुरुवात कशाने असेल पावर का? विकिपीडिया किंवा इंग्रज लोक किंवा आताचे काही साहित्यिक, म्हणजे माफ करावं पण साहित्यिकच आहे, त्यांच्या बाबतीत मला आदर आहे. परंतु साहित्यिकांनी सुद्धा पानं पलटण्याच्या ऐवजी त्या विचार करावा. म्हणजे नाथ संप्रदायाच्या बाबतीतल्या गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या सहस्त्र नामावलीची सुरुवात कशाने असेल तर गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या बाबतीतला प्रश्न ऐका बरं का. बाल यती गुरु ब्रह्मज्ञानी गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या बाबतीतला हा प्रश्न स्वतः भगवान कृष्ण गर्गाचार्यांना विचारतात. कोणाला? गर्गाचार्यांना. श्री भगवान वाच अशी त्याची सुरुवात आहे. हे मुने गोरक्ष किम देवता को पूजा. मुनी, गर्गाचार्य देवता आहे. दितला नाही. बरं, पुनश्च एकदा जेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह होतोय त्यावेळेस जेव्हा भगवान कृष्णाने रुक्मिणीला आणलेलं आहे त्यावेळेस द्वारकेला जाताना मधात एक सूरजकुंड म्हणून आहे. तिथे रुक्मिणी देवी तहान लागलेली आहे म्हणून पाणी प्यायला जाते आणि तिथे रुक्मिणीजींना एकदा तरी पाहावं अशी कृष्णांची भगवान गोरक्षनाथांना विनंती होते की एकदा तरी तुम्ही तुमच्या होणाऱ्या सुनेला, वडील स्वरूप आहे गोरक्षनाथ, म्हणजे परत इथे तुलना नाही सांगत आहे बरं का. म्हणजे दादा हे कृष्णाला गोरक्षनाथांना कृष्णाचे गुरु करतील का? योगी हा देवतेचाच असतो. देवांमध्ये भांडणं नसतात, आपल्यांमध्ये असतात. बरं लक्षात ठेवा, भांडणं करण्याचं काम आपलं आहे. तर गोरक्षनाथ महाराजांना भगवान श्रीकृष्ण विनंती करतात की एकदा तरी मला आशीर्वाद द्यावा आणि रुक्मिणीला आपली सून म्हणून कवेना पाहावं एकदा. आणि तिथे रुक्मिणीजी त्या सरोवरामध्ये जेव्हा पाणी द्यायला जातात तेव्हा ते असा हात त्या सरोवरामध्ये पुढे करतात आणि भगवान गुरु गोरक्षनाथ महाराज तिथे रुक्मिणीजी मातांच्या हातात कंगण बांधतात. श्री माधव प्रांची में नाथ जी ने रुक्मिणीजी को कंगण बांध्यो असं प्रमाण आहे आमच्याजवळ. त्यामुळे आदिकालापासून हा संप्रदाय आणि नवनाथ भक्तिसाराच्या मतात आपण कुठेही दुमत नाही. तो श्रद्धायुक्त ग्रंथ आहे. आता गुरु गोरक्षनाथ महाराजांची जयंती, तर आता गोरक्षनाथ कोण आहे? आपल्याला साहित्य वाचत असताना आपण महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा साहित्य रेफर करावेत. त्याने आपला बुद्ध्यांक वाढतो, त्याने आपली माहिती वाढते. आणि परत पुनश्च महाराष्ट्राच्या बाहेर कशाला जायचं? आपलं ते आपल्याला पुरे नाही का? मान्य आहे. परंतु जेव्हा ज्ञानोबराय महाराजांची ज्ञानेश्वरी लिहिल्या जाते तेव्हा आम्हीच म्हणतो ना 56 भाषांचा केलासे गौरव. म्हणजे याचाच अर्थ आपण जितके समृद्ध होत जाऊ तेवढी आपली साधना बळकट होत जाते, तेवढी आपली माहिती बळकट होत जाते. त्यामुळे मला तरी असं वाटतं की मी जेवढं काही वाचन केलेलं आहे, अध्ययन केलेलं आहे, मी स्वतः जितके वर्ष नाथ संप्रदायाच्या मुख्य स्थानी होतो ते मी आपल्याला सर्वांना सांगतो. त्यामुळे संप्रदाय पहा बरं का,
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आता महाराष्ट्रातल्या नाथ संप्रदायाचा नवनाथ भक्ती सराचं सांगणं आहे की भगवान आदिनाथांकडून हा नाथ संप्रदाय उत्पन्न झाला आणि मच्छिंद्रनाथ महाराज दादागुरु हे त्यांचे मुख्य शिष्य. आपल्याला नवल वाटेल, नाथ संप्रदाय स्त्रियांचा राग करतो आणि गुरु गोरक्षनाथ महाराज सुद्धा असल्यामुळे त्यांनी स्त्रियांचा तिरस्कार केलेला असं जे काही म्हणतात. तुम्हाला एक नवल वाटेल. मी एक छोटासा मंत्र म्हणून दाखवतो जो आमच्या नित्यपूजेतला असतो, आणि तो मंत्र म्हणत असताना त्याचा अर्थ आपल्याला कळण्यासाठी मी ही शैली शिंगे आहे नाथ संप्रदायाची, हिला आम्ही नाद जनेव असं म्हणतो, जानवं, पण ते नाद जनेव असं म्हणतो. मी तो नाथ संप्रदायातल्या कुठल्याही मंत्राची सुरुवात ही सतनमो आदेश गुरुजी को आदेश या 2 वाक्यांनी होते. सतनमो आदेश गुरुजी को आदेश. आणि मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे की नाथ संप्रदायाचा कुठलाही मंत्र जपत असताना बोलत असताना कंपल्सरी ओम गुरुजी हे पद सर्वप्रथम लागेल. तर या मंत्राची सुरुवात कशी होईल? ओम गुरुजी, सतनमो आदेश गुरुजी को आदेश. इथे गुरुजी या शब्दाची जी योजना आहे ती सदैव आणि सदैव आपल्या गुरुप्रती आहे. आणि तद्वतच आपला गुरु जो इथे विद्यमान आहे, माझे गुरु जे समजा विद्यमान आहेत, माझे गुरु हे प्रत्यक्ष मी आदिनाथ मच्छिंद्रनाथ दादा गुरु आणि गुरु गोरक्षनाथ यांना अधिष्ठित करूनच मान्य करायचे. तर ओम गुरुजी, सतनमो आदेश गुरुजी को आदेश. ओमकार आदिनाथ, ओंकार स्वरूप बोलिए. ओमकार आदिनाथ, ओंकार स्वरूप बोलिए. आदिनाथांनी ओंकाराच्या रूपाने, प्रत्यक्ष ते ओंकाराचं स्वरूप आहे, इथे पहिल्यांदा प्रयोजन केलं. आता पुढे हा मंत्र सुरू होतो. उदयनाथ पार्वतीजी धरत्री स्वरूप बोली. आपण ऐकतो ना, शक्तीची या कर्णकुहरी तेथ नेणो काही त्रिपुरारी सांगितले जे 18व्या अध्यायातली ज्ञानोबाराय महाराजांची ओवी. पहा बरं का, म्हणजे पुनश्च आपला एकदा संवाद आहे. तर भगवान शंकर हे गूढ तत्वज्ञान कोणाला सांगत होते बरं? माता पार्वतीला सांगत होते, बरोबर. त्यामुळे मूळ नाथ संप्रदायामध्ये आदिनाथ हे प्रथम नाथ समजले जातात. तदनंतर उदयनाथ म्हणजे पार्वती देवी हे दुसऱ्या नाथ समजल्या जातात. नाथ संप्रदायामध्ये नवनाथ पार्वतीजी स्त्री प्रतिनिधित्व करतात बरं का, शक्तीचं प्रतिनिधित्व करतात. याचा संबंध काय असेल की आदिनाथ जिथे विद्यमान आहे, भगवान शंकर देवादिदेव महादेव, तिथे शक्तीची उपस्थिती आवश्यकच आहे, नवे नवे ती असतेच. याच क्रमाला जर आपण अमृतानुभवात पाहिलं, ज्ञानोबाराय महाराज म्हणतात, घरवात मोटकी दोघे जय गोसावी सेजे रे हे, तया दाम्पत्यपण जागे स्वामिनी जे. हे दोघे वेगळे होऊ शकतच नाही. म्हणूनच जेव्हा योग मार्गासाठी एक संकल्प पूर्तता करायची असं प्रकृतीच्या, असं ब्रह्मांडाच्या, परब्रह्माच्या लक्षात आलं, त्यावेळेस आदिनाथांच्या मुखातून जो काही उपदेश निघाला तो कोणी ऐकला? शक्तीची कर्णकुहरी म्हणजेच पार्वती माई साहेबांनी. त्यांना नाथ संप्रदायामध्ये उदयनाथ म्हणतात. धरतीचं म्हणजे पृथ्वीचं प्रतिनिधित्व करतात. ओंकार आणि पृथ्वी या दोघांचं संमेलन झाल्यानंतर मायारूपी दादा मत्स्येंद्रनाथ महाराज बोली. हा जो मायेचा विळखा आहे, या माये करण्यासाठी प्रतिनिधी अवतार झाला. आलं लक्षात? आदिनाथ महाराज शक्तीची कर्णकुहरी मध्ये हा उदयनाथ पार्वती ही दुसरी शिष्या, म्हणजे प्रथम शिष्य उदयनाथ, नंतर दादा गुरु मत्स्यनाथजी महाराज. आता गोरक्षनाथ
ऐका बरं का. बालयती गुरु ब्रह्मज्ञानी यांना बालयतीच म्हणतात. म्हणजे एक 12 वर्षाचं बालस्वरूप. हे कधीच मोठे झाले नाहीत. म्हणजे आपण म्हणतो की नाही की ते कधीच मोठे होत नाही. आपण त्यांना दाढी मिशा आणि मग ते असं थोडंसं रूप दाखवतो. गोरक्षनाथ महाराजांचे जेवढे काही महाराष्ट्राच्या बाहेर वापरल्या जातात त्यात यती हेच नाव आहे. म्हणजे अगदी गोरक्षनाथ महाराजांच्या सगळ्या आरत्या मग त्या संस्कृत मधल्या जरी असतील तरी त्यांना बालस्वरूप म्हणूनच पूजनीय केल्या जातात. हे एक 12 वर्षाचं सुंदर बालक या स्वरूपातच प्रगट होतं. तुम्हाला नवल वाटेल की इथे गोरक्षनाथांचं वर्णन काय, तर भगवान श्रीकृष्ण प्रश्न विचारतात की गोरक्षनाथांचा अवतार शंकर भगवान माझ्या मते नाही सांगत आहे, मी प्रमाणाशिवाय बोलायचं नाही. तर योगेश्वर श्रीकृष्णांना उत्तर देताना म्हणतात की योग मार्गाचा राजमार्गाचा प्रचार प्रसार जनमानसामध्ये रुजवण्यासाठी मी स्वतःच धारण केलेला माझ्याच संकल्पाचा माझा अवतार म्हणजे गोरक्षनाथ. आणि म्हणून त्यांना शंभूयती गुरु गोरखनाथजी महाराज म्हणतात. बालयती गुरु ब्रह्मज्ञानी. राजयोग जो हा शब्द आपण ऐकतो ना, आपण ऐकलं असेल, वाचलं असेल बघा. स्वामी विवेकानंदांचं राजयोग नावाचं एक पुस्तक, पतंजलीच्या बाबतीत मी बोलत. तर हे राजयोग पुस्तक जे आहे यामध्ये जो राजयोग सांगितला गेलेला आहे किंवा माऊली महाविष्णूंच्या ज्ञानेश्वरी मधला 6वा अध्याय हा परिपूर्णपणे गोरक्षनाथांचे योग. आलं लक्षात. म्हणजेच नाथ संप्रदाय स्त्रियांचा राग करतो, स्त्रिया चालत नाही, असं विषय खरंच काही नाही. स्त्री ही मातृस्वरूपाने सदैव पूजनीयच आहे. आणि गुरु गोरक्षनाथ महाराजांनी त्यांच्या संपूर्ण साहित्यामध्ये कुठेही स्त्रीच्या बाबतीत एकही अपशब्द काढलेला नाही. आता हे जे काही नियम असतील हे त्या त्या प्रांतानुसार प्रचलित होण्याचे प्रमाण आहे. त्यात मतभेद राहणारच. अंतु परंतु नाथ संप्रदायामध्ये मी मगाशी सांगितलं आपल्याला, नाथ संप्रदायामध्ये 12 शाखा आहेत म्हणतात त्याला. आणि आपल्याला पुनश्च एकदा नवल वाटेल, ही माहिती कदाचित आपण ऐकली नसेल, पण प्रमाण माझ्याकडे आहेत आणि मी सुद्धा एका अधिकारानुसार आपल्याशी संवाद साधतो. हे काही मनात आलं आणि काहीतरी सांगायचं आहे म्हणून नाही. पण नाथ संप्रदायाच्या 12 शाखांमध्ये एक शाखा त्याला विमलपंथी म्हणतात किंवा आईपंथी म्हणतात. विमलपंथी किंवा आईपंथी ही शाखा एका स्त्रीनी साध्वीनी सुरू केलेली आहे. नवल आहे ना. अहो, स्त्रीचा राग कसा काय करणार, ती मातृस्वरूप आहे आणि स्त्रीचं मातृस्वरूप हे सदैव पूजनीयच आहे. प्रकृतीच्या आणि जीवनाच्या संयोगाने ज्याप्रमाणे आपले अनेक उत्तम कर्तव्यात्मक रूप तयार होतात त्याचप्रमाणे स्त्री सुद्धा त्या त्या अवतारातून भूमिकेतून पुढे जाते. ती वंदनीयच आहे. त्यामुळे नाथ संप्रदायाच्या बाबतीत जर समजा आपल्याही मनात असेल की स्त्रीचा विटाळ आहे किंवा स्त्री नको आहे, तर मी अधिकाराने सांगू इच्छितो की आदिनाथांनंतर उदयनाथ पार्वतीजी नाथ संप्रदायाचा जो मूळ आपण तसबीर पूजा करतो ना, तिथे भगवान शंकराच्या डाव्या हाताला सदैव उदयनाथ पार्वती प्रमुख शिष्या म्हणून अधिष्ठित असतात आणि उजव्या हाताला गुरु गोरक्षनाथ महाराज प्रत्यक्ष त्यांचा अवतार म्हणून अधिष्ठित असतात. आणि परत एकदा सांगतो, गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या जेवढ्याही काही तसबिरी, जेवढ्याही काही प्रमाणभूत चित्र आहेत किंवा सर्व ग्रंथांमध्ये नाथ संप्रदायाच्या जेवढे काही आपल्याला ज्याला म्हणतो ना आपण पॉईंट्स मिळतात, त्या पॉईंट्समध्ये त्यांनी बालस्वरूपच धारण केलेलं आहे.
आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचा म्हणजे कृष्णांना तर त्यांनी दर्शन दिलेलंच आहे. गोरख बनसुरी म्हणून बंगालमध्ये आजही एक स्थान आहे. गोरख बासुरी किंवा गोरख बनसुरी म्हणतात त्याला. जेव्हा भगवान श्रीकृष्ण गमनासाठी चालले होते, यादव कुळाचा सगळा नाश झालेला आहे आणि ते त्या स्वतःच्या अंतिम समयाला सादर होण्यासाठी चालले होते, त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या बासरीने बरं का भगवान गुरु गोरक्षनाथांचं स्तवन गायलं होतं आणि तिथे भगवान गुरु गोरक्षनाथ आणि भगवान श्रीकृष्णाची भेट झाली होती. आजही ते ठिकाण तिथे आहे, त्याला गोरख बनसुरी असं म्हणतात. म्हणजे गोरक्षनाथांचा कार्यकाळ काय असेल? काय आहे की आम्हाला नेहमी एक सवय असते की एक तर आम्ही पहिले तारखा कधी पाहिल्याच नाही, आम्हाला त्यामध्ये कुठे इंटरेस्टच नव्हता. पण हे सगळे ग्रंथ आणि हे सगळे प्रमाण म्हणजे पुष्कळसे प्रमाण महाराष्ट्राच्या बाहेरातले, बरोबर. हे सगळे जेव्हा प्रमाण आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की गोरक्षनाथांचा कार्यकाळ हा आदी आणि अनादी आहे. प्रभू रामचंद्र हे भगवान श्रीकृष्णाचे सुद्धा पहिले झालेले, त्यांचा कार्यकाळ त्याच्या पहिलेचा. आणि त्यावेळेस सुद्धा प्रभू रामचंद्रांचा आणि गोरक्षनाथांचा संवाद हा विदित आहे. आणि आपल्याला परत एकदा नवल वाटेल, गुरु गोरक्षनाथांच्या बाबतीत स्वतः ज्ञानोबा महाराज सुद्धा लिहितात, विषय विध्वंसक वीरू योगाब्दिजीनी सरोवरू, अशा दोन सुंदर उपमा ज्ञानोबा महाराज गुरु गोरक्षनाथजींना देतात. हे बालयती स्वरूप आहे, ते 12 वर्षांचेच आहे. ते कधी 12 वर्षांपेक्षा मोठे झाले नाहीत आणि 12 वर्षांपेक्षा कधी लहानही झाले नाही. ते चैतन्यमय रूप. आणि गोरक्षनाथ महाराजांचा जन्म हा शंकराच्या संकल्पातून झालेला आहे. पुनश्च एकदा सांगतो, आपल्याकडे एक बोललं जातं की गोरक्ष किंवा गोरख म्हणजे काय, तर ज्याचा जन्म गायीच्या राखेतून झालेला आहे, गायीच्या शेणाच्या राखेतून झालेला आहे, तो गोरक्ष. नवे नवे गो इंद्रियो के हो रक्षक. गो म्हणजे इंद्रिय आणि रक्ष म्हणजे रक्षण करणारा. गुरु गोरक्षनाथ महाराजांनी त्यावेळेस योगाला आधारभूत घेऊन किती आसनं काढले असतील? 1.25 लाख आसनं गुरु गोरक्षनाथ महाराजांनी काढले. म्हणजे हा जो एक शब्द आहे ना, गोरखधंदा, हा कसा प्रचलित झाला माहिती आहे का? तर करण्यासाठी, आत्मा अनात्म विवेक जागृत करण्यासाठी, सत्यतेला पोचण्यासाठी, परब्रह्माच्या बाबतीत जाणीव करून घेण्यासाठी एवढे उपाय आजपर्यंत जगात कोणीच दिले नव्हते. आणि म्हणून त्यावेळेसच्या बोलीभाषेनुसार त्याला गोरखधंदा हे नाव देण्यात आलं. म्हणून गुरु गोरक्षनाथ महाराज हे योग अधिष्ठित देवता समजलं जातं. आणि कुठल्याही विद्वानांना, योगी ऋषी मुनींना, साधू संतांना तर सर्वजण हे मान्य करतील की योग प्रवर्तक गुरु गोरक्षनाथ महाराजांनी हठयोग आणि राजयोग या अतिशय उच्च परंतु एकदम साध्या सोप्या योग पद्धती या जनमानसाला दिल्यात. गुरु ग्रंथ साहिब, नानक साहेबजी महाराज, गुरु ग्रंथ साहेबामध्ये सुद्धा गोरक्षनाथांचा उल्लेख आढळतो. नवे नवे रामचरित मानसमध्ये सुद्धा महाकवी गोस्वामी तुलसीदासजी महाराज शाबरीच्या बाबतीत बोलतात. आता हे शाबरीच्या बाबतीत सुद्धा सांगणं फार आवश्यक आहे. याच्या बाबतीत समज आणि गैरसमज भरपूर आहे. तर शाबरी याच्यासाठी आपण एक वेगळं सेशन घेऊया. आज फक्त एवढंच की आदिनाथ उमा बीज प्रगटले, शक्तीच्या कर्णकुहरी. नाथ संप्रदायामध्ये आदिनाथ भगवंतांनी सर्वप्रथम म्हणजे उदयनाथजी पार्वतीला उपदेश केलेला आहे. तदनंतर तो उपदेश
गुरु मत्स्यनाथजी महाराजांनी ऐकला. त्यांनी ऐकल्यानंतर त्यांना आदिनाथ महाराजांनी म्हणजे देवादिदेव महादेवांनी तपस्येला पाठवून तदनंतर दीक्षा दिली. आता हा नाथ संप्रदाय जेव्हा महाराष्ट्रात येतो तेव्हा तो दादा गुरु मत्स्यनाथ महाराजांकडून गुरु गोरक्षनाथ महाराजांकडे, गुरु गोरक्षनाथ महाराजांकडून गुरु गहनीनाथ महाराजांकडे आणि तदनंतर दादा गुरु निवृत्तीनाथ महाराजांकडे येऊन तो संपन्न होतो. आणि तो संपन्न होतो म्हणजे काय, त्यानंतर एक फार मोठी घटना घडते. तर निवृत्तीनाथ महाराज माझ्या ज्ञानोबांना नाथ संप्रदायाने दीक्षित करतात, परिपूर्ण करतात. निवृत्तीने दिले माझे हाती. आणि त्यानंतर नाथ संप्रदाय हा एका वेगळ्या स्वरूपात महाराष्ट्र प्रांतामध्ये प्रसारित होतो. त्यालाच आपण आज वारकरी संप्रदाय म्हणतो. नाथ संप्रदायाचं मूळ तत्वज्ञान हे योग आणि भक्ती या दोघांनी मिळून आहे. हे ज्यांना माहीत नाही तेच विनाकारण बडबड करतात. नाथ संप्रदायाने त्यावेळेसपासून तर आजपर्यंत जातीपातीचे भेदभावाचे बंधन कुठेही पाळले नाही. अगदी आपल्याला एक नवलानी सांगतो की महाराष्ट्राचा आणि नाथ संप्रदायाचा दुसरा संबंध जो आपल्याला कदाचित माहीत नाही तो पण सांगून देतो आणि हे सेशन संपन्न करतो. आपले काही जर प्रश्न असतील तर आपण या वॉलवर माझ्या फेसबुकवर मला विचारू शकता. आपण सेशन अरेंज करून यावर चर्चा करूया. ज्यांना कोणाला प्रमाण पाहिजे असतील त्यांनी प्रमाणाची मागणी करावी, मी त्यांना प्रमाण देण्याची व्यवस्था करतो. यातून कुठलाही द्वंद्व निर्माण करण्याचा कुठलाही प्रयत्न नाही, परंतु ती माहिती आपल्याला मिळावी, आपण समृद्ध व्हावं. आता नाथ संप्रदायामध्ये आज मी मुद्दामून स्त्रियांच्या बाबतीत का बरं बोललोय, कारण पुनश्च एकदा समाजात तेढ निर्माण होत असेल, समाजात भेद निर्माण होत असतील, अशा प्रत्येक गोष्टींवर आपण अंकुश लावलाच पाहिजे. म्हणून मी पुनश्च एकदा सर्वांना सांगू इच्छितो, रिपीट करू इच्छितो की नाथ संप्रदायामध्ये आदिनाथ उमा बीज प्रगटले असं पहिलं प्रमाण आहे नाथबाबांचं, आणि शक्तीची आकर्ण कुहरी असं ज्ञानोबराय महाराजांचं दुसरं प्रमाण आहे. म्हणजे नाथ संप्रदायामध्ये प्रथम दीक्षाधारी आदिनाथजी महाराजांनंतर उदयनाथजी आहेत. मग एखादं प्रमाण आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, ते सुद्धा प्रमाण योग्यच आहे. परंतु जेव्हा आपण स्त्री भूमिका किंवा नाथ संप्रदायाच्या बाबतीत बोलतो तेव्हा आदिनाथ गुरुजी महाराज, उदयनाथजी महाराज पार्वती, मत्स्येंद्रनाथजी महाराज माया स्वरूप, दादा गुरु गोरखनाथजी महाराज, बालयती गुरु जी महाराज अनंत रूपानी, अशा 4 परंपरांनी बोलल्या जातात. म्हणून हा संवाद आपल्यात होतोय. आता महाराष्ट्राचा आणि नाथ संप्रदायाचा एक फार मोठा संबंध अजून आहे. तर त्र्यंबकेश्वरला जर आपण गेले तर त्र्यंबकेश्वरला आपण जी आता निवृत्तीनाथ महाराजांची गुफा म्हणतो ना, तिचं मूळ नाव गोरक्ष गुफा आहे. तर त्या गुफेच्याच खाली आपण कोणालाही जर विचारलं तर तिथे अनुपान शिला नावाची एक शिळ आहे. कदाचित मी लाईव्ह पण केलं होतं. निवृत्तीनाथ महाराजांची जयंती झाली होती. गुरु गोरक्षनाथ महाराजांनी हा जो पहिला उपदेश करून 84 सिद्धांना जिथे दीक्षित केलं, ऐका बरं का, गुरु गोरक्षनाथ महाराजांनी प्रथम उपदेश 84 सिद्धांना जिथे दिला, 84 सिद्धांना जिथे दिला, ती जागा, ते स्थळ अनुपानशिला म्हणवलं जातं. आणि ही अनुपानशिला त्र्यंबक महाराष्ट्रामध्ये, ती सकल नाथ संप्रदायामध्ये पूजनीय आहे. त्या बाबतीतला एक मंत्र म्हणून दाखव. त्र्यंबक क्षेत्र कौलागढ़ पर्वत अनुपानशिला, तहाँ कल्पवृक्ष गादी पर बैठे शंभू जते गुरु गोरखनाथ जी महाराज ने नवनाथ 84 सिद्धों को कथ पढ़कर सुनाया. हा महाराष्ट्रासोबतचा नाथ संप्रदायासोबत अनन्य असा प्रथम संबंध. बरं, आता या अनुपानशिलेची अजून दुसरी घटना अशी होती की भगवान परशुरामांनी
तब्बल काहीशे वर्ष या अनुपान शिलेवरच गुरु गोरक्षनाथ महाराज प्रगट व्हावे म्हणून तिथे धुना स्वरूप गोरक्षनाथ महाराजांचा एक पुतळा उभा केला आणि तिथे त्यांची आराधना केली, पूजा केली. परशुरामांचा काळ सुद्धा कधीच आहे? प्रभू रामचंद्रांच्या अगोदर प्रगट झाले आणि ज्यावेळेस शिवधनुष्य तुटलं गेलं त्यावेळेस त्यांनी स्वतःचं अवतार कार्य संपुष्टात घेतलं. संपवलं नाही, संपुष्टात घेतलं, कारण ते चिरंजीवी आहेत. बरोबर ना? त्यामुळे महाराष्ट्रासोबत तसा सुद्धा नाथ संप्रदायाचा प्रचंड आणि प्रचंड जिव्हाळ्याचा आणि जवळचा संबंध आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद. या संवादामध्ये आपण सम्मिलित झाले. गुरु गोरक्षनाथ महाराज हे स्वयंभू आहेत. त्यांची दीक्षा कधी झाली याचा लेखी पुरावा कुठेही नाही. परंतु गुरु गोरक्षनाथ महाराज हे प्रत्यक्ष शिवस्वरूप आहे आणि या संपूर्ण लोकेशणेमध्ये, या संपूर्ण जगतामध्ये गुरु आणि शिष्याची परंपरा ही पहिलेपासून जरी अस्तित्वात असेल नसेल तरी नाथ संप्रदायाच्या मूळ तत्वानुसार निगुरा न रहिबा, गोरक्षनाथ महाराजांचं गोरखबाणीतलं वाक्य आहे, 16वी शब्दी आहे ही, निगुरा न रहिबा. त्यामुळे गुरु असल्याशिवाय माणसाने राहूच नाही. आणि तुम्ही किती देवधर्म करा आणि जर समजा तुम्ही गुरु केलेला नाही, गुरु घडतो बरं का, केल्या जात नाही, हे शब्द प्रयोजन चुकले असतील तर मला माफ करा, परंतु गुरु बिन ज्ञान कहाँ से लाओ. त्यामुळे त्यावेळेस प्रत्यक्ष शिवानी गुरु गोरक्षनाथांचा अवतार घेऊन गुरु मत्स्यनाथजी महाराजांना आपला गुरु सिद्ध केलं. त्यामुळे ही गुरु शिष्य परंपरा अनन्य आहे. आणि तो दीक्षेचा दिवस मला सुद्धा माहीत नाही आणि त्याचं कुठे लेखी पण नाही. परंतु ठीक श्रद्धेच्या विभागाने जर कोणी करत असेल तर ते अतिउत्तम. गुरु गोरक्षनाथ महाराजांचा प्रगट दिन सुद्धा काही साजरे करतात, परंतु तो स्वयंभू अवतार आहे. श्रद्धात्मक भागानुसार आपण ते साजरा करतो ते ठीक, परंतु ते स्वयंभू आहे. त्यांचा कार्यकाळ हा अनादी आहे. प्रत्येक युगामध्ये गुरु गोरक्षनाथ महाराजांनी अवतार घेतलेले आहेत. अगदी तुम्ही म्हणजे चीन, थायलंड, कंबोडिया मध्ये सुद्धा जरी जाल तरी तुम्हाला तिथल्या साहित्यामध्ये गोरक्षनाथ महाराजजी आणि मत्स्यनाथजी महाराज यांचे अजूनही तिथे सुद्धा कथा मिळतील बरं का. हे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये अनेक ठिकाणी परंपरा समृद्धतेने चालू आहे. आणि पुनश्च सर्वांनी योग मार्गाने राहावं, भक्ती घडावी आणि आपापली साधना बळकट करून त्या ब्रह्म्यापर्यंत, त्या सत्यापर्यंत पोचावं. म्हणून हा सगळा भगवंताचा खटाटोप असतो. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा एका ठिकाणी फार सुंदर सांगून देतात की या भक्तांच्यासाठी मला इथे मनुष्य रूपात यावं लागतं. त्यामुळे हे जे सगळे अवतार कार्य आहे हे तुम्हा आणि आम्हासाठीच आहे. आणि ते तुम्हा आम्हासाठी आहे म्हटल्यानंतर आमचं कर्तव्य बनतं की आपला बाप जर आपल्यासाठी एवढं करायला तयार आहे तर एक मुलगा म्हणून आपण सुद्धा साधनात रत राहावं, अभ्यासरत राहावं. पुनश्च एकदा नाथ संप्रदाय हा सकल आदी संप्रदाय आहे. याची स्थापना कोणीही केलेली नाही. हा स्वयंभू संप्रदाय, हा एक संकल्प आहे जो निष्काम वृत्तीने चैतन्य स्वरूप भगवान आदिनाथांच्या मनी प्रगट झाला बरं का. आणि ही अनेक उत्तम सिद्धांची परंपरा आहे. गुरु गोरक्षनाथ महाराज म्हणजे आज तुम्ही हरिद्वारला सुद्धा गेले तर हरी की पौडी हे मुख्य स्थान आहे हरिद्वारचं, बरोबर, हे मुख्य स्थान आहे हरिद्वारचं. तर हरी की पौडी त्याला कसं नाव पडलं तर राजा भर्तृहरीने भगवान गुरु गोरक्षनाथांना शरण आल्यानंतर तपस्या करण्यासाठी जी जागा निवडली ती जागा म्हणजे हरिद्वार. आजही ती भर्तृहरीची गुफा तिथे आहे. आणि तदनंतर भर्तृहरीच्या वंशजांनी, राजा विक्रमादित्यांनी तिथे गंगाजी महाराजांवर जो घाट बांधला त्यावेळेस त्याला नामकरण दिलं गेलं भर्तृहरी की पौडी. पौडी म्हणजे हिंदीतला पौडी हा शब्द म्हणजे मराठीतला घाट होतो. आपण म्हणतो ना नदीवर घाट बांधायचा आहे ते,
तर तिथे घाटाला हिंदीमध्ये पौडी म्हणतात. तर ते भर्तृहरी की पौडी होत म्हणजे त्याचा अपभ्रंश होत 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 फक्त हरी की पौडी आली. परंतु तिथे अजूनही मूळ शिलालेख आहे. याचाच अर्थ की हा पुरातन संप्रदाय आहे आणि हा स्वसंकल्पाने निर्मित होणारा संप्रदाय आहे. नवनाथांचा उल्लेख जेव्हा येतो तेव्हा या नवनाथांची नावंसुद्धा प्रांतानुसार वेगळे आहे. परंतु 84 सिद्ध आणि नवनाथ 9 + 84 असाच हा घाळमेळ चालत राहतो आणि यात काही वाईट पण नाही. श्रद्धास्वरूप अतिशय योग्य. आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा ही परंपरा प्रवेशित होते, नाथ संप्रदायाची परंपरा, तेव्हा त्र्यंबक गादी ही सतनाथ संप्रदायातली म्हणजे नाथ संप्रदायामध्ये जे 12 संप्रदाय आहे त्यामध्ये त्र्यंबकेश्वरला सतनाथ संप्रदायाची गादी ही आपण मुख्य मानतो. त्या व्यतिरिक्त ज्ञानेश्वर महाराजांद्वारे जो काही संप्रदाय विस्तार केला गेला त्यामुळे ही परंपरा अशी म्हटल्या जाईल. आदिनाथ गुरुजी महाराज, उदयनाथजी महाराज, मत्स्येंद्रनाथजी महाराज, गोरक्षनाथजी महाराज, त्याच्यानंतर गहनीनाथजी महाराज, गहनीनाथजी महाराजांनंतर निवृत्तीनाथजी महाराज, निवृत्तीनाथांकडून ज्ञानदेवांकडे, ज्ञानदेवांकडून सकल संप्रदाय. आणि या बाबतीत मला आवर्जून सांगावंसं वाटतं की नाथ संप्रदायाच्या 84 सिद्धांमध्ये महाराष्ट्रात देवनाथ परंपरा, अंजनगाव सुरजी अमरावती जिल्ह्यामध्ये येतं. तिथे एक देवनाथांची अतिशय समृद्ध परंपरा नाथ संप्रदायाची शाखा म्हणून चालते आणि ती शाखा नाथ संप्रदायाची देवनाथ शाखा ही एकनाथ महाराजांच्या परंपरेअंतर्गत येते. महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदायाच्या 2 मूलभूत शाखा येतात. एक मूळ सतनाथांची गादी येते आणि 2 एकनाथ महाराजांची परंपरा. आज नाथ संप्रदायामध्ये जेवढ्याही संसारिक ठिकाणं नाथ संप्रदायाचे अस्तित्वात आहे ते सर्व एकनाथ महाराजांच्या परंपरेतून येतात. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांकडून एकनाथ आणि एकनाथ महाराजांकडून पुढे. आणि त्या व्यतिरिक्त जेवढे काही अविवाहित म्हणजे संकल्पात्मक ब्रह्मचारी गादी आहेत त्यांची परंपरा ही एक वेगळी परंपरा आहे. वारकरी संप्रदायामध्ये नाथ संप्रदायाची जी काही वारकरी प्लस नाथ संप्रदाय, पुनश्च एकदा सांगतो, हे दोनही संप्रदाय वेगळे नाहीत बरं का. म्हणजे सोपं आहे, समजून सांगतो, समजून घ्या, प्रयत्न करा. नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हे वेगळे नाहीत. जे भेद करत असतील त्यांना कदाचित भीती असेल स्वतःच्या अस्तित्वाची, भौतिक अस्तित्वाची. आध्यात्मिक अस्तित्वाची चिंता असती तर त्यांनी भेदच केला नसता, बरोबर. त्यामुळे नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हे काही वेगळे नाही. नाथ संप्रदायानेच स्वतःला एक वेगळे स्वरूप दिल्यानंतर त्याचाच उगम संतांच्या उपदेशातून, संतांच्या शिकवणीतून होतो. त्यालाच आम्ही वारकरी संप्रदाय असं म्हणतो, संबोधित करतो, आपलंसं करतो आणि आमच्या जीवनधारेमध्ये ते दिसून पडतं, बरोबर. त्यामुळे नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हे वेगळे नाहीत. नाथ संप्रदायातून वारकरी संप्रदाय जेव्हा दीक्षित झालाय, ज्ञानेश्वर महाराज असतील ते दीक्षित जेव्हा झाले त्यावेळेस ही सकल संप्रदाय परंपरा ही सर्वांपर्यंत डायरेक्ट पोचलेली आहे. गोरक्षनाथ महाराजांनी गहनीनाथ महाराजांना, गहनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांना, निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना ही परंपरा दिल्यानंतर या परंपरेमध्ये एकनाथ महाराज हे समृद्ध व्यक्ती म्हटल्या जातात, आहेतही, आणि ते अधिकारी पण आहेत, थोरच आहे शांतीब्रह्म. आणि आज महाराष्ट्रामध्ये जेवढे काही नाथ संप्रदायाच्या गाद्या उपस्थित असतील, परंपरा उपस्थित असतील, तर म्हणजे आपल्याला पुनश्च एकदा सांगू इच्छितो, एकनाथ महाराजांनी सुद्धा म्हणजे परंपरा चालवली. थोर आहे आणि म्हणजे शरण शरण एकनाथा, आणि त्यांनी कुठेही गादी स्थापन केली. त्यांनी सुद्धा ही परंपरा पोहोचवली. डायरेक्ट टू ऑल ज्याला आपण म्हणतो, ॲक्सेसिबल टू एव्हरीवन, बरोबर आहे की नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे एक सॅटेलाईट अंतराळात असतो आणि त्या सॅटेलाईट जेव्हा स्वतःच्या फंक्शन सुरू केले त्यावेळी रिसिव्हर म्हणून जेव्हा आपण GPS, कदाचित कल्पना असेल नसेल, परंतु आपल्या मोबाईलचा GPS सुरू केल्यानंतर कुठेतरी आपण त्या सॅटेलाईटच्या संपर्कात असतो.
बरोबर आहे की नाही? त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी, एकनाथ महाराजांनी ही परंपरा सर्वांसाठी खुली केली. मला तरी असं वाटतं की मामासाहेब दांडेकरांनी जी परंपरा आपल्याला विदित करून दिली ती फार सुंदर, सहज आणि सोपी परंपरा. किचकट म्हणजे पुनश्च एकदा सोप्या प्रमेयाला कठीण करून सांगणं हे सगळं बंद केलं पाहिजे. आणि जेवढे काही प्रश्न मला आता या वॉलवर येतात आहे, मी त्या सर्वांचे उत्तर पुढल्या सेशनमध्ये देईल. कारण काही सेशन वाढल्यानंतर मग ते नंतर कोणी ऐकत नाही, तरी हा विषय फार वाढत गेला. महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेल्या दोन मुख्य प्रवाहांमध्ये एक गादी जी येते ती पूर्ण ब्रह्मचारी आणि वेगळ्या पद्धतीची गादी येते, आणि एक परंपरा जी येते ती संसाराला धरून म्हणजे संसार करून परमार्थ करून पुढे जाणाऱ्याची गादी जी आहे, त्या सर्व गाद्या, त्या सर्व परंपरा एकनाथांच्याच विभागात येतात. मी आपल्याला आत्ताही सांगतो आहे, मूळ संप्रदायाच्या लिखाणानुसार महाराष्ट्रामध्ये ज्ञाननाथजी महाराज, निवृत्तीनाथजी महाराज, एकनाथजी महाराज, देवनाथजी महाराज या चार महान व्यक्तींचा उल्लेख महाराष्ट्र प्रांतातून आहे. आता मी महाराष्ट्र प्रांत सुद्धा का बरं सांगतोय? आपण त्या पद्धतीने बोलतोय म्हणून, बरोबर. त्यानंतर अनेक सिद्ध झालेत, त्यांनी आपापल्या परंपरा आपापल्या पद्धतीने सुरू केल्या. परंतु पुनश्च एकदा ज्ञानेश्वर महाराजांकडून ज्या परंपरा, ज्ञानेश्वर महाराजांनी कुठे लेखी दिलेलं नाही की मी फक्त याच माणसाला अधिकारी उत्पन्न करतो. ज्ञानोबांनी सर्वांनाच अधिकारी म्हणून प्रत्यक्ष अधिकार दिला. मामासाहेबांनी किंवा स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांनी दिलेल्या परंपरा अगदी जपून पाहाव्या. आणि आपल्याला सुद्धा सर्वांना अनुभव आहे, आपण सुद्धा वाचन करता, आपण सुद्धा अभ्यास करता, परंपरा इतक्या दिवसाच्या पाळता आहे, हा चमत्कार आहे. इथे कुठेही बॅरिगेट्स ठेवले गेले नाहीत, हे सगळं घेतलं गेलं आणि वाटलं गेलं अगदी मुक्त असताना सर्वांना. त्यामुळे इथे असं स्पेसिफिक कुठली ब्रांच सुरू झालेली नाही. हे वैश्विक मत होतं आणि ते तेवढ्याच सौहार्दपणे उधळलं गेलं, वाटलं गेलं, साजरं केलं गेलं. त्यामुळे आणि प्रमाणानुसार महाराष्ट्रामध्ये देवनाथ परंपरा एक येते आणि तदनंतर एकनाथ परंपरा. आणि आता याच्या जेवढ्याही काही ब्रांचेस, इंटरनल ब्रांचेस आल्या असतील, त्या सुद्धा सगळ्या एकनाथ महाराजांशी संबंधित आहे. त्यामुळे तुम्ही आणि मी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज प्रणित नाथ संप्रदायाचे प्रत्यक्ष दीक्षित आहोत. महाराज ज्ञानेश्वर, आपले काही प्रश्न असतील त्याच्यासाठी आपण एक वेगळं सेशन घेऊ. नाथ संप्रदायामध्ये गुरु गोरक्षनाथांची उपस्थिती, त्यांच्या अवताराचं कारण, तदनंतर त्यातली 12 शाखा आणि महाराष्ट्रामध्ये ती परंपरा कशी सुरू झाली आहे, गुरु गोरक्षनाथांचा कार्यकाळ अगदी भगवान रामचंद्रांपासून, भगवान श्रीकृष्णांपासून तर भगवान परशुरामांपर्यंत संबंध आपण सर्वांनी पाहिला. समृद्ध आणि अनंत अशी परंपरा आहे, स्वयंभू संप्रदाय आहे. नवनाथ आणि 84 सिद्धांनी परिपूर्ण असलेला असा एक राजयोगी संप्रदाय आहे. आपण सर्वजण त्या नाथ संप्रदायाचेच अंग आहोत. त्यामुळे पुनश्च एकदा नेहमी माझी जशी सवय आहे, मी लोकांसोबत संवाद साधत नाही, मी आप्त स्वकीयांसोबतच संवाद साधतो आहे, मी माझ्या परिवारासोबतच बोलतो आहे. आणि आपले प्रश्न त्याच्यावर आपण नक्कीच बोलू, नक्कीच संवाद साधू. बाले गोरक्ष चरण प्रणाम. काळजी घ्या, स्वस्थ राहा. आणि मी परत नियम सांगणार नाही, कारण आम्ही ज्ञानोबांचे तुकोबांचे लेकर आहोत, आम्हाला परत परत सांगायची गरज पडत नाही. महाराज ज्ञानेश्वर आणि आदि